चंद्रशेखर बावनकुळे राजकारणातील वाया गेलेली केस. त्यांनी कानाचं ऑपरेशन करून घ्यावं, संजय राऊतांनी ललकारलं. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीपदाची याचना करत आहेत. यापूर्वी त्यांनी अमित शहा यांच्यावर बंद खोलीतून मुख्यमंत्रीपदाच्या शब्दाचा आरोप लावला. असाच आरोप ते यापुढे शरद पवारांवर लावतील, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी आज जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, बदलापूर घटनेत पोलीस अधिकारी दखल घेत नव्हते. शाळा सत्ताधाऱ्यांशी संबंधित होती. यात संस्थाचालक जबाबदार आहे असं म्हणत नाही, मात्र संस्था बदनाम होईल म्हणून तुम्ही गुन्हा दाखल करत नसाल तर हे गंभीर आहे. पोलीस दखल घेत नाही हे कठीण आहे. पोलीससुद्धा यात जबाबदार आहेत. ठाणे पोलीसमध्ये हे मिंधे गँगचे अधिकारी आहेत. खाकी वर्दीमधील निर्जीव लोक आहेत. खाकी वर्दीमुळे यांना आपण पोलीस म्हणतो. राज्यात पोलिसांना घरगड्यासारखं वागवलं जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे. ते पुढे म्हणाले की शरद पवार यांना केंद्राची सुरक्षा दिली आहे, याचा अर्थ राज्यातील पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही. पोलीस महासंचालिका सांगतात की मी संघाची कार्यकर्ती आहे, मग तुम्ही काय अपेक्षा करणार? राज्यात पोलीस खाते भ्रष्ट झाले. बदल्यांसाठी पैसे द्यावे लागत आहेत. पोलीस विरोधकांना अडकवण्यासाठी वापर केला जात आहे. जो नेता आपला पराभव करण्यासाठी त्याला अडकवून ठेवण्यासाठी शरद पवार यांना सुरक्षा देण्यात आली असावी. हा महाराष्ट्रातील पोलिसांचा अपमान असल्याची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. लोकभावना समजून न घेता पब्लिक काय या हा बंद काही आमच्या खाजगी कामासाठी केलेला नाही ना, की आम्हाला गौतम अडाणी प्रमाणे टेंडर मिळावं, ठेका मिळावा, जमिनी मिळाव्यात, आमच्या खात्यावर 25,000 कोटी रुपये टाकावेत म्हणून हा बंद नाही ना. हा बंद होता महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार, मुलांवरचे अत्याचार, मुलींवरचे अत्याचार जे होत आहेत मोठ्या प्रमाणात आणि सरकारची निष्क्रियता, त्याच्याविरुद्ध हे लोकांचं आंदोलन आहे. न्यायालय आंदोलन तर आमची तलेजावची चळवळ सुद्धा त्यांनी बेकायदेशीर ठरवली असती. स्वातंत्र्य संग्राम बेकायदेशीर ठरवला असता. या देशामध्ये जुलुमशाही, हुकुमशाही सुरू आहे आणि न्यायालयानं राज्यघटनेचा आदर करून लोक आंदोलनाला असं चिरडता कामा नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला आवाज उठवण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.